पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बाल शौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या मोहित दळवीला आता बेघर व्हायची वेळ आली आहे। मोहित दळवीनं गेल्या वर्षी कृष्णा पाष्टे या 9 वर्षांच्या मुलीला मलबार हिलच्या बाणगंगा तलावात बुडताना वाचवलं होतं। त्याबद्दल त्याला पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आलं। मात्र मोहित ज्या घरात राहतो ते घर मुंबई महानगरपालिकेनं अवैध ठरवल्या मावशीसह राहतो। मात्र ते घर पालिकेनं बेकायदा ठरवल्यानं तो आता बेघर होणार आहे। पण ते घर अधिकृत असल्याचा दावा शिवसेना नेते अरुण दुधवडकर यांनी केलाय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, मोहित दळवीचं घर अधिकृत असल्याचा दावा केला जातोय, मात्र तरी सुद्धा पालिकेकडून ते घर बेकायदा ठरवण्यात आलेलं आहे, अनधिकृत ठरवण्यात आलेलं आहे। काय नक्की प्रकरण आहे? 24 जानेवारीच्या दरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बाल शौर्य पुरस्कार देऊन दिल्लीमध्ये त्याचा सत्कार करण्यात आला होता। आणि त्याच महिन्यात म्हणजे जानेवारीमध्येच त्याला घर खाली करण्याची नोटीस जी आहे ती मुंबई महापालिकेनं त्यांना दिलेली आहे। आणि हे घर जे आहे ते अनधिकृत असल्यानं तुम्ही खाली करण्यात यावं अशा पद्धतीचं त्याचा उल्लेख आहे। परंतु हे घर जे आहे ते अधिकृत आहे आणि त्याचबरोबर त्या संदर्भातली कागदपत्र जी आहेत ती या कुटुंबियाकडे असल्याचा दावा जो आहे ते शिवसेनेकडून करण्यात येतोय। त्यामुळे जरी अनधिकृत असलं तरी मुंबई महापालिकेनं एवढ्या मोठ्या शौर्य गाजवणाऱ्या या मुलाला किमान एखादं घर तरी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी जी आहे ती प्रशासनाकडे शिवसेनेनं केलेली आहे। धन्यवाद कृष्णात, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।